मुखात हरिनामाचा जप आणि अंतःकरणात भगवंताला भेटण्याची ओढ असणाऱ्या लाखो भक्तांच्या साक्षीनं देहूनगरीत आज तुकाराम बीच सोहळा मोठ्या भक्तिभावानं पार पडला। या सोहळ्याचं यंदाचं हे 365वे वर्ष आहे। तुकाराम महाराज सदेह वैकुंठी जाण्याचा हा दिवस म्हणजे बीच सोहळा। सर्वत्र वीणा, टाळ, मृदुंग यांच्या साथीनं भजन कीर्तन आणि हरिनामाच्या जयघोषानं देहूनगरीचा सारा आसमंत आज तुंबून निघाला। यंदा राज्यावर आलेलं गारपीटग्रस्तांवरचं संकट दूर करा, सरकारला जाग येऊ द्या अशी मागणी भक्तांनी जगद्गुरू संत तुकारामांकडे आणि विठुरायाकडे केली। भारतभरून सर्व लोक मोठ्या भक्तिभावनेने या सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात। 12 वाजता कीर्तन शेवट झाल्यानंतर तुकोबारायांच्या 12 वाजता वैकुंठ गमनाच्या वेळेला नांदुरकीचा जो वृक्ष आहे त्याची पाने आपोआप हलतात। पांडुरंगाला एवढी सांगड घातलं मी का देशामध्ये नुकसान, गारपीट, मोठा पूर नको, लोक सुखी झाले पाहिजे एवढं मागणं घातलंय। विठ्ठलाला काही नाही, सुख शांती समाधान सगळ्या जनावराला, गुराढोराला, भाऊ बंद शेतकरी सगळे सुखाचं राहतं एवढंच पांडुरंगाला तुकारामाला मागितलं।